एक महत्त्वाचं काम हे पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे या ठिकाणी दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आपण या माध्यमातून निश्चितपणे करणार आहोत। आणि हे सगळं करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप वीज लागते। मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं की ते कोणी द्यायचं, मग ते किती द्यायचं, अशी अडचण तयार होते। म्हणून आपण निर्णय घेतला, राज्यातल्या सगळ्या उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे। ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलरवर असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो येणार नाही। आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत, ज्यावेळेस दुष्काळाची वेळ येते किंवा भरून घेण्याची वेळ येते त्यावेळेस मग तिथले आमदार आमच्याकडे येतात, साहेब आमची योजना बंद आहे। का बरं बंद आहे? इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे। मग ते बिल भरा आणि त्यानंतर ती योजना सुरू करा। आता हे सगळं होणार नाही। या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सोलरवर टाकतो आहे। आणि एवढंच नाही तर आपल्याला लक्षात असेल, मी 2018 साली सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे। या दृष्टीनं मुख्यमंत्री सोलर वीज वाहिनी योजना आपण सुरू केली होती। मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली। आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही 16,000 मेगावॅटचे फीडर जे आहेत याचं सोलरायझेशन करतोय। आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण 16,000 मेगावॅट वीज द्यावी लागते। ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे। 2026च्या डिसेंबर पर्यंत किंवा फार झालं तर मार्च 27 पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील। आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही 12ही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे, मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे। पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे। कारण आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो ती आपल्याला 8 रुपयाला पडते आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं 1.5 रुपया किंवा ₹1.25 घेत होतो। म्हणजे जवळपास 5-5.5 रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो। आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे। पण आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज 8 रुपये युनिटची नसेल, ती 3 रुपये युनिटची असेल। म्हणजे आमचे 5 रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत। मग आम्ही निर्णय केला, हे वाचलेले पैसे काय करायचे, तर आम्ही निर्णय केला की यातनं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिलं आहेत ती बिलं आपण कमी करूया। आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपल्याकडे मल्टी इयर टॅरिफ म्हणजे दर 5 वर्षांनी आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन MERC पुढे दाखल करावी लागते आणि MERC तो दर ठरवून देते। गेल्या MERC तयार झाल्यापासनं असं एकही वर्ष नाही आहे की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाहीत, कारण त्याचा नियम